नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ, दूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. तर आपण बघा आज हळदीचं लेपन उंबरठ्यावर करणार आहोत. तर बघा आपल्याकडे कडाप्याचा उंबरठा आहे. तर बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडलेला असतो की कडाप्याच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करावं की नाही. तर मी तुम्हाला सांगते, कडाप्याच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन तुम्ही नक्की करा. का तर आपण ज्या घरात राहतो ते स्वतःचं घर नसतं आपलं. बरेच लोक भाड्याने राहतात, मग शक्य होत नाही आपल्याला लाकडी उंबरठा तिथे बनवणं. त्यामुळे तुम्ही नक्की हळदीचं लेपन कडाप्याच्या उंबरठ्यावर करा. हे बघा माझ्याकडे हळद आहे, हे गंगाजल आहे, गुलाबजल आहे आणि हे गंगाजल आहे. तर कोणी कोणी गंगाजलाने, गुलाबजलाने आणि गोमूत्राने सुद्धा हे लेपन करतो. तर माझ्याकडे गंगाजल आणि गुलाबजल होतं, मग मी त्यानेच हळदीचं लेपन करणार आहे. तर बघा हे हळदीचं लेपन तुम्ही नक्की करा. कडाप्याचा उंबरठा असला म्हणून काय झालं, ज्या उंबरठ्यातून आपली लक्ष्मी आपल्या घरात येते, त्यामुळे तुम्ही नक्की हे उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा. आणि कसं असतं माहिती आहे का, घरातला कर्ता पुरुष उंबरठ्या उलटूनच बाहेर जात असतो आणि त्याच उंबरठ्यावरनं माघारी येत असतो. त्यामुळे त्याच उंबरठ्यातून लक्ष्मीही आपल्या घरात वास करत असते, येत असते. त्यामुळे लक्ष्मीला तर खूप प्रिय आहे हळद, आणि लक्ष्मीला जिथे स्वच्छता असते तिथंच लक्ष्मी वास करते. बघा मी सांगते तुम्हाला, हे हळदीचं लेपन तुम्ही कधी करायचं आहे. तर हळदीचं लेपन आपल्याला गुरुवार, शुक्रवार किंवा मंगळवार, अमावस्या, पौर्णिमेला तुम्ही हे हळदीचं लेपन करू शकता. तर हे बघा इथपर्यंत एक इथपर्यंत आपल्याला हे इथपर्यंत हळद अशी लावून घ्यायची आहे. बघा माझ्याकडे ही पावलं पण आहेत अशी पहिली चिटकवलेली. बघा इकडून पण आपण घेऊया, एक इथपर्यंत हे करून तुम्हाला दाखवते. मी अशा पद्धतीने हे सगळं हळदीचं लेपन केलेलं आहे. आणि आपण अशी रांगोळी काढून घेऊया. पहिलं तर स्वास्तिक काढूया. स्वास्तिक काढून घेऊया. दररोज स्वास्तिक काढलं, देवपूजा झाल्यानंतर निदान स्वास्तिक आणि असे पावलं, हळदी कुंकू रांगोळी काढा पावलांची आणि हळदी कुंकू नक्की व्हा तरी चालेल, चांगलं असतं. आणि तुम्हाला सांगते, हळद आपली खाण्याची हळद वापरा किंवा मग हळकुंडाची हळद वापरा. माझ्याकडे भंडारा होता, मी त्याची हळद वापरलेली आहे. अशी छानपैकी रांगोळी काढून घ्या. माझ्याकडे छाप आहे त्यामुळे पटापट रांगोळी काढून होती. हे बघा श्री स्वामी समर्थांचा छाप आहे, मी हा दररोज वापरते रांगोळीमध्ये. आणि देवीची पावलं, तुम्ही देवीची पावलं नक्की काढा. अशा प्रकारे देवीची पावलं काढा. अशा प्रकारे आपल्याला सगळीकडे रांगोळी काढून घ्यायची आहे. देवीची पावलं घरात येताना काढायची आहेत. देवीची पावलं तुम्ही दररोज काढायची, निदान देवीची पावलं आणि स्वस्तिक. तर आपल्याला इथं आपण हे केलेलं आहे ना, तिथं 5 रेषा अशा मारून घ्यायच्या आहे. अशी टिंब द्यायची आहे. अशा प्रकारे
आपल्याला करून घ्यायचे आहे. हे बघा माझ्याकडे फुले आहेत म्हणून मी आता फुलं ठेवते उंबऱ्यावर. नक्की करत जा तुम्ही शुक्रवार, गुरुवार किंवा अमावस्या पौर्णिमेला हा उपाय करत जा. आणि आपल्याला पांढऱ्या रांगोळीवर हळदी कुंकू व्हायचं आहे. पांढरी रांगोळी अशी सोडायची नाही. बघा असं फुलांचं आपण डेकोरेशन करू थोडंसं, म्हणजे किती छान पण वाटतं. 2 समय लावू आपण, इकडून इकडून एक. माझ्या इथं जरा कॉर्नर आलेला आहे त्यामुळे मला इथंच ठेवावं लागणार आहे समय. खूप सोपं आहे, एवढं काही अवघड नाहीये करायला. असं आपण करून घ्यायचं आहे. नंतर धूप लावायची आहे. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करत जा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. उंबरठ्याला असं ओढून घ्यायचं आहे. आणि धूपणी पण आपण एकदा ओढून घेऊया. ओम गण गणपते नमो नमः. ओम गण गणपते नमो नमः. ओम मल्लारी जगन्नाथं त्रिपुरारी जगद्गुरु मणिमेघ्नं माळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतं. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओम लक्ष्मी नारायणाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बघा असं किती छान शेवट तुम्हाला दाखवते उंबऱ्याची पूजा. शेवट बघा किती छान वाटतंय. साधी सिंपल केली तरीही छान वाटतं, प्रसन्न वातावरण वाटतं. आणि बघा आमच्या इथं आंब्याचं झाड आहे म्हणून मी अशी तोरण केलेलं आहे आंब्याचं. 5च फुले आहेत. 5-7 फुलांचं तोरण झालेलं आहे बघा. असं किती छान दरवाजाला वाटते. तुम्हाला माझं हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बघा माझ्या घरातली पण पूजा त्याच्याबरोबर तुम्हाला दाखवत आहे. अशा पद्धतीने मी पूजा केलेली आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करत जा. मला सांगत जा काही माझ्याकडून राहिलं तरी पण. तुम्हाला माझा हळदीचा लेपन व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझी गुरु माऊलींचा फोटो बघा, सध्या असंच आहे ठेवलेला आहे. सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.